हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा मूर्तिमान पुतळा, भासे जना भुवरी, भासे जना भुवरी. दीक्षा देऊनि जो जगतिया, दीक्षा देऊनि जो जगतिया. बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा. व्यासा प्रति भासला, व्यासा प्रति भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा. पाटांगणी शोभला. पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुक उवाच अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमूतयः, मन्वन्तरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला आणि सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे आता द्वितीय स्कंधाच्या ह्या 10व्या अध्यायामध्ये, द्वितीय स्कंधामध्ये फक्त 10च अध्याय आणि हा द्वितीय स्कंधाचा शेवटचा अध्याय. यामध्ये भागवताचं लक्षण सांगितलेलं आहे. पहिला जो स्कंध आहे तो ज्याला आपण पात्रता काय असावी, भागवत ऐकण्याची पात्रता काय, कोणती असावी, त्याचप्रमाणे भागवताचा अधिकारी कोण म्हणून त्याला अधिकारी स्कंध म्हटलंय. आणि दुसरा जो स्कंध आहे तो साधना स्कंध आहे. कोणकोणती साधना केली असता आपल्याला भगवंताचा मोक्ष प्राप्त होतो हे साधना यामध्ये सांगितली. मग पहिल्यांदा योग साधना सांगितली, योग साधनेप्रमाणेच भक्ती सांगितली. आणि हे सांगता सांगता मग भागवत ग्रंथ कशाला म्हणायचं. आपण भागवत ऐकलं, भागवत म्हणजे काय, भागवत कशाला म्हणायचं आणि याला महापुराण का म्हणायचं. कारण श्रीमद भागवते महापुराणे, नुसतं पुराणे म्हटलं नाही, महापुराणे. इतर पुराण आहेत, भागवत महापुराण आहे. कशामुळं महापुराण, यांची लक्षणं काय असतात. तसं म्हटलं तर पुराणम पंचलक्षणम असं वर्णन व्याख्येमध्ये येतं. कोणतेही पुराण 5 लक्षणाचे असतात, भागवत मात्र 10 लक्षणांचं आहे. मग हे 10 लक्षणं कोणते हे ते म्हणतात. देवर्षे प्रपृच्छ भवान जन्म पृच्छसी तस्मा इदं भागवतम पुराणम दशलक्षणम. हे लोकपितामह असलेले भगवान ब्रह्मदेव यांना नारदाने विचारलं की महाराज तुम्ही मला भागवताचं लक्षण सांगा. हे भागवताचं लक्षण, भागवत कशाला म्हणायचं, श्रीमद भागवत महापुराण कशामुळे, हे जे नारदांनी प्रश्न विचारले त्यानुसार ब्रह्मदेवानी जे सांगितलं ते आता मी तुला सांगतो म्हणून शुकाचार्य परीक्षितीला सांगू लागलेले. आणि हे परम तेजस्वी असणारे पिता ब्रह्मदेव, त्याचप्रमाणे ज्यांच्याकडून ही परंपरा आली ते नारदाकडून ही व्यासांच्याकडे प्राप्त झाली. तेव्हा या ठिकाणी शुकाचार्य म्हणतात, माझ्या वडिलांना व्यासांना ज्या नारदांनी यत्र प्राची सरस्वती, जिथे सरस्वती नदी पूर्ववाहिनी झालेली आहे आणि तिच्या या पूर्व तटाकावर बसून त्या ठिकाणी अध्यात्ममग्न असणाऱ्या नारदांनी भागवताबद्दलचं विवरण केलेलं आहे ते मी तुला सांगतो. आता या ठिकाणी परंपरा सांगितली आहे, ज्ञानग्रहणाची रीत सांगितली आहे. ज्ञानग्रहण कसं करावं, हो कसं करावं. आजकाल जेवावं कसं याचे देखील नियम राहिले नाहीत. उभ्या उभ्या जेवतात, चालत चालत जेवतात, सुटाबुटाने जेवतात. आपल्या दैनंदिन सगळ्या गोष्टी आरोग्यासंबंधीच्या या सगळ्या खाण्यापिण्यावर अवलंबून आहेत. यातून आपल्या मनावर त्याचा परिणाम होत राहतो, देहावर परिणाम होत राहतो आणि म्हणून आपल्याला रोग निर्माण होतात. चालत चालतच पाणी प्यायचं, उभ्या उभ्याच पाणी प्यायचं, अहो त्या पाण्याचा परिणाम आपल्या मूत्राशयावर होतो आणि मग ते लवकर खराब होतात.
म्हणून बसून पाणी प्यावं, बसून जेवावं, शांततेने जेवावं, हे नियम आहे. तसे ज्ञान कसं ग्रहण करावं, कसंही बसायचं, आपलं झोपेत ज्ञान ऐकायचं, पाय वरती करून ज्ञान ऐकायचं नाही. ज्ञानाची एक परंपरा आहे. ते म्हणतात ज्ञान ग्रहण कसं करावं, ते याचं त्यांनी वर्णन सांगितलंय. पहिल्यांदा आसन घालून बसावं नीट, रोजच्या प्रमाणे रोजचं आसन. नंतर आपल्या मनामध्ये भगवंताची मूर्ती, त्याचं ध्यान करावं. ध्यायते ब्रह्म परमम, ध्यायन भगवंताचं ध्यान करावं, मन एकाग्र करावं. आणि तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, गीतेत म्हटल्याप्रमाणे परिप्रश्नेन सेवया विधी प्रणिपातेन, आधी नमस्कार करा. अहंकाराने मी आता ज्ञान ग्रहण करायला चाललोय गुरुकडं म्हणून अहंकार चालत नाही. गुरु म्हणतात तुझा अहंकार तुझ्याजवळ राहू दे. ज्याला अहंकार आहे त्याला ज्ञान मिळत नसतं. ज्ञान म्हणजे सहज भाजीपाला नाही मिळणारा. अहंकृती मला सगळं येतं, मग गुरुकडे कशाला जातो. ते म्हणतात आधी प्रणिपात करा, डोकं गुरुच्या पायावर ठेवा. गुरुच्या पायावर डोकं ठेवलं म्हणजे अहंकार डोक्यात असतो, तो डोकं आधी नमवा खाली, आणि मग परिप्रश्नेन सेवया, मग प्रश्न विचारा गुरुला. तुमच्या प्रश्नावरून गुरुला कळर याची पात्रता काय. ज्ञान सांग, गुरु मला ज्ञान द्या. ते म्हणतील काय ज्ञान देऊ तुला. तुला स्वतःला जर ज्ञान घ्यायचं असेल तर तुला आधी गुरुची सेवा करावी लागेल, तिथे नमस्कार करावा लागेल. त्यांच्या मनाला तुझ्याबद्दलची भावना प्रेमाची निर्माण झाली म्हणजे आरताची निवोरसे, ज्याप्रमाणे गाय आपल्या वत्साला दूध देते, त्या वत्सलतेने शिष्याबद्दलची वत्सलता निर्माण झाली की गुरुला पाना फुटतो. गुरु सांगायला सुरुवात करतात आणि एक 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 प्रश्न विचारून. या ठिकाणी शुकाचार्यांनी परीक्षितीला सांगताना सुद्धा परीक्षितीने प्रश्नच विचारलेत. महाराज हे आम्हाला सांगा, हे आम्हाला माहीत नाही. कृष्ण कथा यामध्ये माझं मन रममाण होत आहे. यदूत अहं त्वया पृष्ठो वैराजात पुरुषोदितम, तू आपण जे विराट पुरुषाची उत्पत्ती झाली त्यानंतर जे अनेक प्रश्न विचारले, यथासीत तदुपाख्यासे प्रश्नानन्यांश, अन्य प्रश्नही विचारलेत. आणि त्या अन्य प्रश्नातून भागवत म्हणजे काय हाही प्रश्न विचारलाय. आणि मग शुकाचार्य म्हणतात परीक्षिते, तुला आता भागवताचे 10 लक्षणं सांगतो. इथे 10 लक्षणाचे विवरण करण्यात आलेले आहे. अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषण मूतया मन्वन्तरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः दशमस्य विशुद्ध्यर्थं नवनामिह लक्षणं वर्णयन्ति महात्मानं कृतेनार्थेन चाञ्जसा. एका श्लोकामध्ये 10 लक्षणं सांगितलेत. सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, उती, मन्वंतर कथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय. हे 10 लक्षणं म्हणजे भागवत महापुराण. मग आता कोणकोणते? सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, उती, मन्वंतर, ईशकथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय. हे 10 लक्षणं जे सांगितले त्याचं विवरण करायला सुरुवात करतात. एवढ्या ओळीनं किंवा एवढ्या शब्दाने आपल्याला कळत नाही. मग सर्ग म्हणजे काय, विसर्ग म्हणजे काय हे सांगायला ते सुरुवात करतात. ते म्हणतात 10वं जे सांगितलं लक्षण आश्रय, हे 10वं लक्षण आहे. हे आश्रय जे 10वं लक्षण आहे ते कशासाठी आहे ते म्हणतात. हे जे 10वं लक्षण सांगितलं ते 9 बाकीच्या लक्षणांचा आधार आहे. सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, उती, मन्वंतरेश कथा, निरोध आणि मुक्ती या 9चा आश्रय म्हणजे 10वं लक्षण आहे. म्हणून दशमस्य विशुद्ध्यर्थम, आम्हाला लगेच भगवंताची मुक्ती म्हणजे आश्रय स्थान कळणार नाही, भगवान लगेच कळणार नाही. त्यासाठी पहिल्यांदा शुद्धी, जसं आंघोळ आधी करायची. तुम्ही आंघोळ केल्याशिवाय पूजा नाही करतायत. कशामुळे हो म्हणले तर आंघोळ हे आधी शुद्धी आहे, स्नानाने शुद्धी आहे. मग ते स्नान केल्यानंतर सुद्धा जलमिती भस्म, स्थलमिती भस्म, भस्माचं स्नान आहे, मृत्तिकेचं स्नान आहे,
कशामुळे हो म्हणले? अहो त्याच्याशिवाय शुद्धी नाही. आधी जलाने शुद्धी झाली, मग भस्माने शुद्धी करा, मातीने शुद्धी करा, गोमयाने शुद्धी करा, गोमूत्राने शुद्धी करा. हे सगळं दररोज आहे बरं का. ते आपल्याला होत नाही म्हणून आपण श्रावणीच्या वेळेस करतो, पण रोज आहे. जलमिती भस्म, स्थलमिती भस्म म्हणून भस्माने भस्म स्नान आहे, मृत्तिका स्नान आहे, गोमूत्र स्नान आहे, त्याचप्रमाणे गोमय स्नान आहे. हे सगळं स्नान झाल्यावर मग भगवंताचा पूजेचा अधिकार तुम्हाला प्राप्त होतो. म्हणून ते म्हणतात विशुद्ध्यर्थम. शुद्धी झाली पाहिजे. कशाची? आश्रय हे समजून घेण्यासाठी. हां, आपल्या शरीराची शुद्धी, मनाची शुद्धी करण्यासाठी या सगळ्या सर्ग विसर्ग याची माहिती करून घेणं आवश्यक आहे. आणि मग ते म्हणतात भूतेंद्रिया धियाम जन्मसर्ग उदाहृता. तर सर्ग म्हणजे काय? अत्र. अत्र म्हणजे येथे. येथे म्हणजे कुठं? भागवतात, महापुराणात. अत्र आपण म्हणतो ना, अत्र तत्र, तितत्र म्हणजे तेथे, अत्र म्हणजे येथे. या भागवतामध्ये काय काय सांगितलंय? सर्ग. सर्ग म्हणजे काय? तर सर्ग म्हणजे भगवंताने निर्माण केलेली सृष्टी म्हणजे सर्ग. सर्ग शब्दाचा व्युत्पत्ती सृ पासून झाली. सृ म्हणजे सृजन करणे. सृ पासून सर्ज शब्द तयार झाला. सर्ज म्हणजे सृजन करणे, निर्मिती करणे. तर पहिल्यांदा भगवंताची निर्मिती कोणती आहे? मायेला पाचारण केलं की मायोपाधित चैतन्य जे आहे ते पहिल्यांदा महत्तत्व निर्माण करतं. ब्रह्मदेवाच्या हातात नाही येते, ब्रह्मदेव पुढे येतो. त्याच्या आधी भगवंताच्या जवळची माया भगवंतानी इच्छा निर्माण केल्याबरोबर ती समोर येते आणि आल्याबरोबर भगवान तिच्याशी सांगतात की आता इथून सृष्टी निर्माण करायची आहे, मी फार व्हावं अशी इच्छा निर्माण झाल्याबरोबर तिथे महत्तत्व निर्माण होतं. हे महत्तत्व म्हणजे जसं आपलं मन आहे तसं हे महत्तत्व आहे पूर्ण जगातलं किंवा सर्व विश्वातलं. महत्तत्व निर्माण झालं की त्याच्यातून आपोआपच पंच भूतमात्रेंद्रिया, पंच तन्मात्रा निर्माण होतात. पंच तन्मात्रा, महत्तत्व, आणि यालाच आपण सर्ग म्हणतात. भगवान ब्रह्मदेवाच्याही आधी जी निर्मिती आहे ती सर्ग आहे. मग भगवान ब्रह्मदेवानी काय केलं? विसर्ग. विसर्ग म्हणजे त्याच्या पुढची जी सृष्टी आहे तन्मात्रापासून. बीज कुणी निर्माण केलं माहित नाही. बीज आपण लावलं, झाड आलं. हो, मी झाड लावलंय. तू कशात लावलं झाड? बीज काय तू निर्माण केलं का? नाही, बीज आपण नाही निर्माण केलं. हां, आपण त्याला अनुकूल वातावरण करून दिलं. तसं ब्रह्मदेव अनुकूल वातावरण करून देतो. म्हणून जे पंच तन्मात्रा आहेत, शब्द रूप रस गंध आणि स्पर्श, ह्या पंच तन्मात्रा पुढे मग पंच या महाभूतामध्ये परिवर्तित होतात. त्यातून महाभूत निर्माण होते. याप्रमाणे ते म्हणतात की आधी आकाशादी पंचमहाभूत, पंच तन्मात्रा, इंद्रियांचे अहंकार आणि महत्तत्वाची उत्पत्ती आधी झाली. ब्रह्मदेवाच्याही आधी झाली. भगवान महत्तत्वाने त्यांनी निर्माण केल्याबरोबर, मायेने महत्तत्व निर्माण केल्याबरोबर तिथे इंद्रिय, अहंकार, शब्दातील तन्मात्रा आणि भूतपंचक निर्माण झालं. याला आता विराट पुरुषाच्या द्वारे जे विविध चराचर सृष्टी निर्माण होते त्याला विसर्ग असं म्हणतात. पुढे ब्रह्मदेव जी निर्माण करतो ती विसर्ग. ब्रह्मणो गुणवैषम्यात. ब्रह्मदेव कसा निर्माण करतो म्हणजे ही सृष्टी? तर ते म्हणतात गुणवैषम्यात. इथे मार्मिक शब्द वापरले, त्याचे अर्थ कळले तर अर्थ आपल्याला संदर्भ कळतो. वैषम्य म्हणजे कमी जास्तपणा. ज्या वेळेला भगवंताच्या शरीरामध्ये सगळा प्रलय झालेला असतो आणि सगळे भगवंताच्या शरीरात एकरूप झाले, ही झाली साम्यावस्था. जसं उदाहरणार्थ दूध आपण घेतलं, दुधामध्ये दूध तापलं, त्याच्यावर साय आली, आता ते स्थिर झालं, ही झाली साम्यावस्था.
मग हळूहळू आपण ते विरजण टाकलं. विरजण टाकल्याबरोबर दुधात काय होऊ लागतं, त्याचं विकिरणीकरण होऊ लागतं. त्यामध्ये थोडासा आंबटपणाचा अंश आला की दूध फुटू लागतं, म्हणजे त्याच्यामध्ये विकार निर्माण होऊ लागतो. पहिलं दूध साम्यावस्था, पण नंतर आंबटपणा आला की बरोबर त्यातून विकार निर्माण होतो. हा आंबटपणा म्हणजेच मायेचा प्रवेश झाला की भगवंतापाशी सगळं एकरूप आहे. पण जेव्हा विश्व निर्माण करायचंय तेव्हा ही आम्लता त्याच्यात आली. आम्लता आली की बदल सुरू झाला, परिवर्तन आलं. यालाच बदलालाच त्यांनी गुणवैषम्य म्हटलंय. गुणात बदल झाला. आधीचं दूध वेगळं होतं, आता पिऊन बघा बरं, वेगळंच लागायले का, दुधात बदल झाला. हे गुणवैषम्य. मग काही ठिकाणी आंबटपणा अधिक आला, काही ठिकाणी आंबटपणा कमी आला. हे विषमता निर्माण झाली. जेव्हा विषमता निर्माण होते तेव्हाच विश्व निर्माण होतं, कारण त्याच्यामध्ये कमी जास्तपणा निर्माण होतो. सत्व रज तम जेव्हा एकरूप असतात तेव्हा जग निर्माण होत नाही. तम निर्माण झालं की आकाश निर्माण झालं, कारण तमातूनच आकाश आलं. अहंकारातून आकाशाची निर्मिती झाली. सत्व प्रधानतेतून इंद्रियांच्या देवता आल्या आणि रजोगुणातून इंद्रिय आले. इंद्रिय रजोगुणाचे आहेत, कारण ते विकारी आहेत, ते रजोगुणाचे आहेत. सत्वगुणाचे इंद्रियाचे देवता आहेत, त्या सत्वगुणाचे आहेत. आणि हे जे आपले पंचविषय आहेत जे निर्माण होतात ते आपल्याला तमो अहंकारातून निर्माण होतात. म्हणजे अहंकाराचे 3 प्रकार, तमो अहंकार, राजस अहंकार आणि सात्विक अहंकार. सत्व रजतम सगळीकडे अहंकारामध्ये सुद्धा आहे. ज्याप्रमाणे सात्विक अहंकारातून काय झालं ते म्हणतात, सात्विक अहंकारातून मन तयार झालं. तन मनो सृजत. मन सात्विक अहंकारातून निर्माण झालं. याप्रमाणे हा विसर्ग झाला. आधी सर्ग मग विसर्ग. अत्र सर्गो विसर्गश्च स्थानम. आता तिसरा मुद्दा आहे स्थानम. आता या ठिकाणी टीकाकारांनी सुद्धा विवरण करताना म्हटलंय, विसर्गमाह पुरुषो वैराजस्तत्कृतः. विराट पुरुषाच्या पासून विसर्ग सुरू झाला म्हणून त्याला वैराजस्तत्कृतः पौरुषश्चराचर सर्गो विसर्ग इत्यर्थः. वैकुंठस्य भगवतो विजयः. आता स्थिती म्हणजे काय? स्थिती म्हणजे वैकुंठ विजयः. वैकुंठ म्हणजे वैकुंठ हे भगवंताचं स्थान नाही. वैकुंठ नाव भगवंताचं आहे. आपल्या विष्णू सहस्रनामात आहे ना वैकुंठ, भगवंताचं नाव आहे ते वैकुंठ. जिथे गती थांबते, कुंठित होते, विकुंठ. जिथे गती थांबते. आपण सगळे गतीमध्ये आहेत. आपले सगळे सकाळ दुपार संध्याकाळ कशामुळे झाली? गतीमुळे झाली. पृथ्वीच्या गतीमुळे झाली. आपलं आयुष्य वाढत गेलं कशामुळे? गतीमुळे वाढत गेलं, काळाच्या गतीमुळे वाढत गेलं. आपण गतीत बद्ध आहेत. पण या गतीच्या बाहेर जेव्हा जाऊ आपण तेव्हा अथर्व शीर्ष. थर्व म्हणजे गती, अ म्हणजे नाही. जिथे गती नाही म्हणजे जिथे चंचलता नाही, जिथे परिवर्तन नाही, तिथे भगवंताचं स्थान आहे. म्हणून आपण अथर्व शीर्ष म्हणतो. अ म्हणजे नाही आणि थर्व म्हणजे गती. विश्व सगळं थर्व आहे. विश्व सगळं गतिमान आहे. सगळं विश्व जेव्हा निर्माण होतं तेव्हा त्याला गती निर्माण होते. काळ कधी निर्माण झाला? मग आपण म्हणतो पृथ्वीचं आयुष्य किती आहे? हे कधी ठरलं? ज्या वेळेला ही निर्माण झालं त्यावेळेला काळ आला, तोपर्यंत काळ नव्हता. आपण एखाद्या बी आपल्या पोत्यामध्ये आहे आणि ते लावलं, पोत्यातलं बी लावल्याबरोबर आपण म्हणतो 3 दिवस झाले. आता वरती बारीक कण, एखादा बारीक अशा प्रकारचा अंकुर येईल. 8 दिवसामध्ये अंकुर येतो, दिसायला लागतो. हे 8 दिवस कुठून धरले तुम्ही? आधीपासून धरले का? नाही, लावल्यानंतर धरले. तसं विश्व निर्माण झाल्यानंतर काळ निर्माण झाला. काळ आधी नव्हता.
भगवंताच्या स्वरूपामध्ये काळ एकरूप होता. विश्व निर्माण झालं की काळ निर्माण झाला आणि म्हणून गती निर्माण झाली. ही गती जी आहे ती ते म्हणतात स्थिती, म्हणजे भगवंताचं जे महात्म्य आहे त्याला स्थिती म्हणतात. आणि गती म्हणजे जग. स्थिती म्हणजे वैकुंठ, स्थिती म्हणजे भगवान आणि गती म्हणजे जग. स्थितिर्वैकुंठ विजयः. स्थिती म्हणजे काय ते म्हणतात वैकुंठ विजयः. स्थितिर वैकुंठस्य भगवतो विजयः सृष्टानां तन्मर्यादा पालनोत्कर्षः स्थिती. भगवंताने विश्व निर्माण केलं आणि त्या विश्वाचं पालन तो करतोय, ही त्याची महती आहे, मोठेपणा आहे, त्याला स्थिती म्हणायचं. मग भगवंतानी वेगवेगळ्या ठिकाणी, आता भागवतामध्ये आपण 3ऱ्या स्कंदामध्ये बघणार आहे, 2ऱ्या स्कंदामध्ये थोडं सांगितलं त्यांनी, जग कसं निर्माण झालं, ब्रह्मदेवानी कसं निर्माण केलं ते सांगितलं, म्हणून सर्ग सांगितला, विसर्ग सांगितला. आता 3ऱ्या स्कंदामध्ये मी हे सर्ग विसर्ग सांगणारच आहेत. आणि त्यानंतर भगवंतानी या सगळ्याचं परिपालन कसं केलं. स्थिती म्हणजे वैकुंठ विजय. भगवंत या सगळ्या विश्वाचं पालन कसा करतो, भक्ताचं पालन कसा करतो. तुम्ही कोणती कथा काढा, तुम्हाला दिसेल की हिरण्यकश्यपाने एवढ्या प्रल्हादाला त्रास दिला, मग वैकुंठाने त्याचं पालन कसं केलं, त्याला संरक्षित कसं केलं, त्याच्यावर कृपा कशी केली, हे सगळं कशामध्ये येतं, स्थितीमध्ये येतं. म्हणून भागवतामध्ये अशा अनेक कथा आहेत की ज्यामध्ये भगवंताच्या पालन, त्याचप्रमाणे कृपाप्रसाद आणि भगवंतांनी केलेल्या अनेक भक्तावरच्या अनुग्रहाची कथा आलेली आहे. त्याला स्थिती म्हणतात. म्हणून स्थितीर वैकुंठ विजयः पोषणम तदनुग्रहः. पोषण म्हणजे काय, अत्र सर्गो विसर्गच्या स्थानम. स्थानम म्हणजे भगवंताचे जे परिपालन भक्तांचे केलेले ते पालन, त्याला स्थान म्हणतात. आणि पोषणम, पोषण कशाचं ते म्हणतात तदनुग्रहः. पोषण म्हणजे या निमित्ताने भगवंताने प्रत्येकावर कशी कृपा केली. सर्वांवर भगवंतानी दुर्योधनादिकांचा संहार केला आणि पांडवावर कृपा केली. प्रल्हादाला आशीर्वाद दिले आणि हिरण्यकशिपाला ठार मारलं, ही कृपाच केली. हिरण्याक्षाला ठार मारलं आणि पृथ्वीवरती आणली, ही कृपाच केली. त्याला म्हणतात पोषण. पोषणम त्यांनी वर्णन वापरलंय की पोषण म्हणजे काय, तदनुग्रहितानाम सताम मन्वंतराधिपतीनाम धर्म कर्मणाम वासना. वेगवेगळ्या मन्वंतराच्या काळात, मग कधी समुद्र मंथनाच्या वेळेला भगवंतांनी कृपा केली. राक्षस आणि देव यांना समुद्रातील अमृत काढता यावं म्हणून भगवंताने अवतार धारण केले, ही कृपाच आहे. याला म्हणतात पोषण. आणि ऊतयाः. ऊतयाः म्हणजे वासना, आपल्या वेगवेगळ्या वासना. ऊतयाः इत्यर्थः. त्यांनी वर्णन केलंय की वेंग तंतु संताने ऊयन्ते कर्मभिः संतन्यम इत्युतयाः. आपल्या अंतःकरणामध्ये आपण जिवंत राहावं असं सगळ्यालाच वाटतं. मरणासन्न असलेल्यालाही वाटत नाही की आपण मरावं, कारण आपल्या मनात इच्छा वासना आहेतच. आपल्याला मुलं बाळ व्हावेत, नातूपंतू व्हावेत, अशी प्रत्येक जीवाची इच्छा असते. मग तो ब्रह्मदेवापासून ते मुंगीपर्यंत सर्वांनाच असते. म्हणून डुकरांना असं वाटत नाही की आपल्याला पोरं होऊ नये. डुकरांना नाही वाटतं आपल्याला मुलं बाळ व्हावे. गाढवं आहेत, डुकरं आहेत, बारीक बारीक कीटक आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत, हे सगळे ऊतयाः म्हणजे वासनेने भरलेले आहेत. सगळ्यांच्या मध्ये वासना आहेत. मग ह्या ज्या वासना आहेत ते म्हणतात तंतु संताने. प्रत्येकाला आपलं तंतू, आपलं संतान वाढावं असं वाटतं. मी असावं, माझे पोरही असावेत, ते या जगात वाढावेत, पुत्र पौत्रादी वृद्धिरस्तु, अशा प्रकारचा आशीर्वाद प्रत्येकाला असा वाटतो. आणि म्हणून ते म्हणतात ऊतयाः
उयन्ते कर्मभिः संतन्यम त इत्युतयः यद्वा वृद्धार्थात संश्लेषार्थात वा वतेनार्धा तोदिरूपम ऊतयम. आपल्या मनामध्ये प्रत्येकाबद्दलची जी वासना आहे, अगदी म्हातारपणापर्यंत आपल्या वासनेचा नाश होत नाही, ती वासना वाढतच जाते. ही वासना म्हणजे ऊतया, कर्मवासना. ऊतया कर्मवासना, ऊतया म्हणजे कर्मवासना. या कर्मवासनेच्या अनुषंगाने भागवतात काय काय वर्णन आलेले आहेत ते आपण बघायचे. कर्मवासनेच्या भागवत म्हणजे काय हे सांगलंय. भागवत म्हणजे ज्या ठिकाणी सर्ग सांगितला म्हणजे विश्वाची निर्मिती सांगितली, विश्वाचं परिपालन सांगितलं, विश्वाचा संहार सांगितला, भक्तांवरच्या कृपा सांगितल्या, मन्वंतरातल्या कथा सांगितल्या. यात किती मन्वंतर आलेत बघा तुम्ही शोधल्यानंतर तुम्हाला कळेल. आता हे 7वं मन्वंतर चालू आहे, वैवस्वत मन्वंतर. तर वैवस्वत मन्वंतराची सुरुवातीची कथा आलेली आहे. त्याच्यामध्ये सत्यव्रत राजाची कथा आपल्याला दिसते. ही वैवस्वत मन्वंतरातली, चालू मन्वंतरातली. याच्या आधीचं चाक्षुष मन्वंतर, त्याच्या आधीचं मन्वंतर पहिलं जे मनु पासून जी सृष्टी निर्माण झाली तो आद्य मनु, पहिला मनु, त्या स्वयंभुव मनु, त्याची सृष्टी स्वयंभुव मनुचं ते मन्वंतर, ते पहिलं मन्वंतर. मग दुसरं तामस मन्वंतर, चाक्षुष मन्वंतर. याप्रमाणे सगळ्या मन्वंतराच्या कथा यात आलेल्या आहेत. आपण जर गजेंद्राची कथा बघितली तर ती चाक्षुष मन्वंतरातली. त्याचप्रमाणे वैवस्वत मन्वंतरात या सत्यव्रत राजाची कथा आलेली आहे. तसंच तामस मन्वंतरातल्या कथा आहेत. अशा आत्तापर्यंत जे 7वं मन्वंतर चालू आहे, तर ज्या 6 मन्वंतर आणि 7व्या मन्वंतरापर्यंतच्या कथा याच्यात आल्यात. कारण अजून बाकीचे मन्वंतर व्हायचेत ना पुढचे, ते त्या कथा याच्यात आल्या नाहीत. कारण हे या द्वापार युगाच्या शेवटी व्यासांनी हे भागवत निर्माण केलं, म्हणून या मन्वंतरापर्यंतच्या कथा यात आलेल्या आहेत. तर म्हणून मन्वंतरेशा अनुकथा सद्धर्म ऊतया कर्मवासना. तेव्हा ही वासनानुरूप लोकांना त्याचे कर्म कसे भोगायला लागतात याचं वर्णन या भागवत पुराणात आहे. त्याचप्रमाणे अवतारानुचरितम, भगवंताचे वेगवेगळे अवतार. यात हरेर अवतारानुचरितस्या नुवर्तिना, भगवंताचे वेगवेगळे अवतार. मग कोणते अवतार झाले भगवंताचे? मत्स्य, कच्छे, वराह, नरसिंह, आमय, कृष्ण इथपर्यंतचे सगळे अवतार, वामन आहे, हे सगळे यामध्ये आलेले. म्हणून भगवंताच्या या सगळ्या अवतार कथा याच्यात आलेल्या आहेत. अवतारानुचरितम भागवत ग्रंथामध्ये 10 हे लक्षण सांगताना ते म्हणतात, शतामीश कथा प्रोक्ता. मग मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः. निरोध म्हणजे काय ते सांगतात की निरोधोस्य अनुशया नामात्मान सहशक्तीभिः. भगवान आपली सगळी शक्ती आवरून घेतो म्हणजे प्रलय होतो. निरोध म्हणजे प्रलय. जे आता एखादा गारुडी असतो, तो चलचल म्हणत खड्याचा उपाय करतो, त्यावेळेला तो असे खडे पसरतो, एक जाजम टाकतो आणि पोरांना म्हणतो, हे बा मी आता खड्याचा उपाय करतो, असं म्हणून तो त्या ठिकाणी खड्याचा उपाय करतो. आणि हे पाहिल्यानंतर मुलं फसतात त्याला. नंतर संध्याकाळ होते, चला द्या 5 रुपये 10 रुपये 1 रुपया द्या, सगळ्या डब्यात भरतो. संध्याकाळ होते, सगळं आवर्तून घरी जातो. आता तो काय तिथंच टाकतो का? नाही. तसा भगवान काय करतो, हे विश्व निर्माण करतो, तिथं परिपालन करतो. आणि आता निरोधो, आता आवरून घ्यायचंय आपल्याला, सगळं आवरून घेतो. आपण गावाला जातो ना, नाही का, सगळं आवरून ठेवून देतो. तसं भगवान सुद्धा सगळं आवरतो. कारण पुढे लागणार आहे ना आपल्याला, पुढे जन्माच्या वेळेस लागणार आहे, पुढच्या निर्मितीच्या वेळेस लागणार आहे. म्हणून सगळं आवरतो आणि त्याला निरोध असं म्हटलंय. स्वतःच्या शक्तीला आपल्याकडे ओढून घेतो. सूर्य ज्याप्रमाणे मावळताना उगवताना सगळे किरण पसरवितो आणि मावळताना सगळे किरण आपल्यामध्ये घेतो,
आणि मग मावळतो. त्याप्रमाणे भगवान सुद्धा युगाच्या शेवटी, मन्वंतराच्या शेवटी काय करतो? निरोधो, सगळं आवरून घेतो. ते म्हणतात कसं? सहशक्तीभिः, आपल्या सगळ्या शक्ती ज्या आपण सगळीकडे पसरून टाकलेल्या आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आपलं सामान पडलेलं आहे, ते सगळं आपण आवरतो आणि एका ठिकाणी ठेवून देतो. तसे भगवान या सगळ्या विश्वातील शक्तीसह स्वतःला आवरून घेतात. आणि मुक्तिरहित्वान यथारूपम स्वरूपेण स्थितीही. मग ही मुक्ती म्हणजे काय? ते म्हणतात स्वरूप स्थिती. ही मुक्ती, मुक्तिरहित्वान यथारूपम स्वरूपेण व्यवस्थिती, ही आभासश्च निरोधश्च भगवान प्रगटही करतो आणि स्वतःला आवरूनही घेतो. आणि मुक्ती ही त्याचं स्वरूप आहे. स्वरूपाची व्यवस्थिती म्हणजे मुक्ती आहे. जेव्हा तो योग निद्रा करतो, तो सगळ्या उपाधीसह स्वतःला सगळ्या उपाधी आत्मसात करून आपल्यामध्ये सगळ्या शक्ती घेऊन तो योग निद्रेमध्ये रममाण होतो, योग निद्रा घेतो. या वेळेला सगळ्या विश्वातल्या सगळ्या जीवांचा आपल्यामध्ये तो समारोप करतो. सगळे जीव त्याच्यामध्येच असतात एकरूप झालेले. जसं बीजामध्ये सगळा वृक्ष आहे, त्याप्रमाणे वृक्ष प्रगट झाल्यावर तो बीज फोडून बाहेर येतो, पण पुन्हा बीजामध्येच समावून जातो. बीज वृक्षात, या वृक्ष बीजातून निर्माण होतो आणि बीजातच सामावला जातो. हा वृक्ष कुठं सामावला गेला? बीजात. निर्माण कुठून झाला? बीजात. बीजातून निर्माण आणि बीजातून एकरूपत्व. संपूर्ण विश्व तसं भगवान आपल्यातून निर्माण करतो आणि आपल्यातच सामावून घेतो. त्याप्रमाणे ते म्हणतात स आश्रय परमब्रह्म. या सगळ्याचा आश्रय कोण असेल? भगवान हा आश्रय आहे. आधेय आणि आधार. आपण आधेय आहोत आणि भगवान आधार आहे. आपण आधेय. आधेय म्हणजे काय? आपण त्याच्यावर अवलंबून आहे. भगवान सगळ्याचा आधार आहे, आपण आधेय आहोत. याप्रमाणे ते म्हणतात मुक्तिरहित्वान यथारूपम स्वरूपेण व्यवस्थिती आभासश्च निरोधश्च यतश्चाध्यवसीयते स आश्रय परमब्रह्म परमात्मेति शब्दते. या भगवंतालाच परमात्मा म्हणतात, त्यालाच भगवान म्हणतात. हाच सगळ्या जगाचा आधार आहे आणि आपण आधेय आहोत. यस्तत्रो भयविच्छेद पुरुषो ह्याधिभौतिकः एकमेकातरो भावे यदा नोपलभामहे. ज्याप्रमाणे तेन नारायण नाम यदा पुरुषोद्भवाः. ज्याप्रमाणे या विराट पुरुषामधून जे अंड प्रगट होतं, या हिरणमय असणारा भगवान विश्वामध्ये स्वतःला प्रगट करतो. कशाच्या द्वारे? द्रव्यम कर्मच कालश्च स्वभावो जीव एवच. द्रव्य, कर्म, काल, स्वभाव आणि जीव या 5 गोष्टी तिथे लागतात. द्रव्य म्हणजे काय? परवाच आपण चिंतन केलं. द्रव्य म्हणजे काय? हे सगळे पंचमहाभूत द्रव्य आहेत. मन द्रव्य आहे, आकाश द्रव्य आहे, आत्मा द्रव्य आहे. हे सगळं द्रव्य आहे. जसं एखाद्याला चित्र काढायचं झालं म्हणजे तो म्हणतो रंग कुठे आहे, तो ब्रश कुठे आहे. रंग हे द्रव्य आहे, ब्रश हे साधन आहे. त्याप्रमाणे द्रव्यम, कर्म, काल, स्वभाव आणि जीव. तर द्रव्य आहे, कर्म आहे, प्रत्येकाचं कर्म, प्रत्येकाचं कर्म त्याला कारणीभूत आहे. जसा कुंभार हा त्या घटाला कारणीभूत आहे, घट तयार करायला कुंभार कारणीभूत आहे. पण द्रव्य माती आहे. द्रव्य आणि कर्म, त्यानंतर काल. काल म्हणजे ते म्हणतात तुम्हाला माठ करायला सांगितला होता ना, ते म्हणतात झाला ना, मग अजून वाळला नाही, थांबा थोडे 2 दिवस थांबा. म्हणजे काळ. काळ प्रत्येक ठिकाणी. काळाशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही. म्हणून द्रव्य पाहिजे, कर्म केलं पाहिजे, काळ पाहिजे आणि स्वभाव आणि जीव. स्वभाव म्हणजे आपल्या वृत्ती, वेगवेगळ्या वृत्ती. याप्रमाणे ते म्हणतात ह्या आदी सत्ता आहेत. भगवंत याच्याद्वारे सगळं विश्व निर्माण करतो. भगवान निर्माण करतो म्हणजे त्याच्याजवळ त्यांनी म्हटलंय ना की भगवंताजवळ काय गाठोडे आहेत का? कर्माचे गाठोडे थोडे भगवंताजवळ. ते म्हणते ज्याच्या जवळ त्याचं गाठोडे, मला काय करायचं?
मला काहीच करायचं नाही, मी तुमच्या गाठोड्यातलंच तुम्हाला भोगायला लावतो. मी माझ्या जवळचं नाही देवापाशी मुक्तीचे गाठोडे. तुकाराम महाराजांनी म्हटलं देवाजवळ काही मुक्तीचं गाठोडं नाही, हे घ्या तुम्हाला मुक्ती. तुमच्या कर्मानेच तुम्हाला मुक्त व्हायचंय, कर्मानेच बद्ध व्हायचं आणि कर्मानेच मुक्त व्हायचे. म्हणून द्रव्यम कर्मच कालस्य स्वभाव जीव एवच यदनुग्रहत संती, पण यदनुग्रहत संती, त्याचा अनुग्रह झाल्याशिवाय काहीच होत नाही. भगवंताचा अनुग्रह असेल तर हे सगळे अनुकूल असतात. काळ अनुकूल असतो. कधी देव आपल्याला अनुकूल असेल तर. एका ठिकाणी जेव्हा अमृत मंथनाच्या कथेत त्यांनी म्हटलंय, का हो म्हणले देव विषम आहे. म्हणजे का? देवाला त्याने अमृत दिलं, राक्षसांना का नाही दिलं? दोघांच्या दृष्टीने देव आणि राक्षस दोघंही मुलंच आहेत ना ब्रह्मदेवाचे. हो म्हणले मुलंच आहेत. मग एकाला एक दिलं, दुसऱ्याला एक का दिलं? ज्याला अमृत दिलं आणि त्यांना अमृत का नाही दिलं, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. देव विषम आहेत म्हणले. ते म्हणले नाही हो, देव विषम नाही, देव समज आहे. मग का असं झालं? मग त्याचं उत्तर त्याने काय दिले? त्याचं उत्तर असं दिलंय की देव हे भगवंताला सन्मुख आहेत आणि राक्षस परांगमुखा, ते देवाला परांगमुख आहेत. आता सन्मुख राहायचं का परांगमुख राहायचं हे कोणी ठरवायचं? आपण म्हणतो का हो मला देवच दिसत नाही. मग तू जर पाठमारा उभा राहिला तुला देव दिसेल का? मला देव दिसला पाहिजे, पाठीला डोळे असतात नाही. मग तुम्ही सन्मुख व्हा, देव तुम्हाला दिसेल. तुम्ही योग्य कर्म करा, देव तुम्हाला बरोबर त्या कर्माचं फळ देईल. देव विषम नाही, तुमचं कर्म विषम आहे. पण दैवासन निंदिते कर्माते, या ठिकाणी मोरोपंतांनी सुद्धा म्हटलंय की जेव्हा लोक संकटामध्ये सापडतात, जेव्हा लोक संकटग्रस्त होतात, त्यावेळेला निंदिते दैवासन स्वकर्माते. जेव्हा माणसं संकटग्रस्त होतात, नीच व्यसनी बुडता, नीच लोक जेव्हा व्यसनात म्हणजे संकटात बुडायला लागतात, निंदिती दैवासन स्वकर्माते, आपल्या दैवाला दोष देतात, कर्माला देत नाही. खरं म्हणजे दैव काहीच नाहीये, कर्मच तुमचं त्याला कारणीभूत आहे. यदनुग्रहातच संती, हे सगळं जर अनुग्रह भगवंताचा असेल तर सगळं योग्य चालतं. आणि त्यांची उपेक्षा केली न संती यदुपेक्षया, भगवंताची उपेक्षा केली तर काहीच प्राप्त होत नाही. म्हणून उपेक्षा करणाऱ्यावर हे अस्तित्व राहत नाही. म्हणून ते म्हणतात ज्याप्रमाणे भगवंतानी वीर्यम हिरण्मयम देवो माया त्रिधा, हिरण्मय असणाऱ्या भगवंतानी मायेच्या द्वारे 3 पद्धतीने पहिल्यांदा 3 त्याचे विभाग झाले. कोणते झाले? अधिदैव, अध्यात्म आणि अधिभूत. प्रत्येकाच्या 3 भाग झाले. पहिल्यांदा प्रगट झाला भगवान, तो 3 हिरण्मयम देवो, मायेच्या साह्याने त्यांनी जेव्हा स्वतःला प्रगट केलं तेव्हा अधिदैव, अध्यात्म आणि अधिभूत. म्हणून तिथून अधिदैविक, आध्यात्मिक आणि अधिभौतिक. आध्यात्मिक म्हणजे आध्यात्मिक नाही, आध्यात्मिक म्हणजे आपल्या शरीराबद्दलचं. इथे आत्मा हा शब्द शरीरासाठी वापरलाय. आध्यात्मिक दुःख म्हणजे शारीरिक दुःख. अधिदैविक दुःख म्हणजे आपल्या पूर्व कर्मानुसार प्राप्त झालेलं दुःख, त्याला अधिदैविक म्हणतात. आणि अधिभूत म्हणजे बाजूचं. अहो करोना आला, कशामुळे आला हो करोना? हो अधिभौतिक आहे. तुम्ही निर्माण केलं नाही, तुमच्या दैवानी निर्माण केलं नाही. मग कोणी निर्माण केलं? हे आजूबाजूची परिस्थिती. डेंग्यू झाला, कुठं काही झालं, हे जे बाहेरचे रोग आहेत जे आपल्यावरती अतिक्रमण करतात ते आपल्या अधिभौतिक. बाहेर युद्ध चाललंय, कशी काय महागाई वाढली हो, मग तिकडे युद्ध चाललंय, त्याचा माझा काय संबंध आहे? तू जगात राहतोस ना, तुझा संबंध नाही कसा? म्हणून अधिभौतिक, जगामध्ये भौतिक पातळीवर जे जे चालतं त्याचा परिणाम आपल्यावर होतो, आपल्या कर्माचाही परिणाम आपल्यावर होतो आणि आपल्या शारीरिक गोष्टीचाही परिणाम आपल्यावर होतो. म्हणून अशा 3 गोष्टींनी अधिदैविक, आध्यात्मिक आणि अधिभौतिक. यथैक पुरुषम वीर्यम त्रिधा विद्युत शृणु, याप्रमाणे भगवंताच्या सामर्थ्याचे 3 विभाग झाले. या 3 विभागातून पुढे विराट पुरुषांनी हलायला सुरुवात केली आणि हल्ल्याबरोबर जसं
पाणी हल्लं की लाटा निर्माण होतात, त्याप्रमाणे इंद्रिय निर्माण झाली, इंद्रियाच्या देवता निर्माण झाल्या, पंचमहाभूत निर्माण झाली, ओजसोह बलम जज्ञे तथा प्राणो महानसोह. मग प्राण निर्माण झाला. प्राण अपान व्यान उदान समान अशा 5 पद्धतीने हा प्राण निर्माण झाला. अपानंतम अपानंती नरदेवमिवानुगाः प्राणेन क्षिपता क्षुद्र जायते प्रभोः. प्राण निर्माण झाल्या की भूक निर्माण झाली. पहा तुम्ही, अपत्य जन्माला आलं की रडायला सुरुवात करतो. आतापर्यंत पोटात रडत नव्हतं, पोटातून बाहेर आलं की रडायला टॅह टॅह टॅह. का? भूक लागते. जन्माला आलं की भूक लागते, आणि ही भूक लागल्याबरोबर जाणीव होते मला काहीतरी पाहिजे. ही भुकेची जाणीव प्राणातून निर्माण होते, म्हणून प्राणेन क्षिपता चुट. मग तहान लागते, भूक लागते. तो तहानेसाठी मग आपोआपच त्याला तोंड निर्माण होतं. अतिशय वैज्ञानिक विवरण आहे हे, वैज्ञानिक दृष्टिकोनातून. आता आपण जर म्हटलो अमुक एका प्राण्याचे मान उंच कशामुळं, उंटाची मान उंच का, उंटाची तर उंचच मान का बरं? वाळवंटामध्ये झाड त्याच्या गरजेवर अवलंबून आहे. त्याप्रमाणे माणसाला तहान लागली, भूक लागली की तोंड निर्माण होतं. तोंड निर्माण झालं का? खायचं कुठून मग, म्हणून तोंड निर्माण झालं. ते म्हणतात मुखस्तालू, मुख निर्माण झालं, टाळू निर्माण झाली. मग खायचं संपूर्ण विश्वामध्ये निर्माण झालं. जीव आल्याबरोबर अपत्य काही लगेच बोलायला सुरुवात करत नाही, पण काही ना काहीतरी चाललेलं असतं, रडणं चाललेलं असतं. म्हणजे आवाज सुरू झाला. आवाज झाल्यानंतर मग 1-2 वर्षांनी त्याला बोलायला लागतो तो. का? तर जिभेचं काम आहे ना. तसे डोळे निर्माण झाले, डोळ्याला पाहणं निर्माण झालं, पाहण्याची शक्ती निर्माण झाली, कारण सूर्य निर्माण झालेला होता. याप्रमाणे कान निर्माण झाले, कानातून ऐकण्याची क्षमता. मग आपण लहान मुलांना टाळ्या वाजवतो, आपलं लक्ष ऐकू येते त्याला, पहा ना इकडे बघतोय. लहान मुलाला सुद्धा आपण ज्या पद्धतीने आपल्याकडे बघायला लावतो, सुरुवातीला बाळदृष्टी असते, मग आपण तो चांगला लावतो, त्यातून दृष्टी एकाग्रता, इंद्रियांच्या देवता आणि त्यांच्या इच्छा, गुद निर्माण झालं. त्याचप्रमाणे हे उपस्थ निर्माण झालं, त्यातून प्रजानंद प्रगट झाला. आणि ततो पायुस ततो मित्र पायू, पायू म्हणजे गुदस्थान, गुदस्थानामध्ये मृत्युर्लोक भयंकर निर्माण झाली. आणि आदित सो रसंद पानान कोक्षत्र नाड्या, नाड्या, त्याचप्रमाणे समुद्र, हे सगळे पंचकोश निर्माण होतात. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, असे 5 कोश त्यातून निर्माण झाले. ततो मनस, अशा 5 कोशांची निर्मिती होते. त्या 5 कोशाच्या पलीकडे आत्मतत्व आहे. जसे एखादा गृहस्थ आत 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 बसावा, त्याप्रमाणे या पंचकोशामध्ये मनस सर्व विकारात्मा बुद्धी विज्ञान रूपिणी, याप्रमाणे आपल्याला ते म्हणतात. अमोनी भगवत रूपे, भगवंताचं पुढे 8 आवरण त्यांनी सांगितले. हे स्थूल रूप तुला मी सांगितलं, त्या स्थूल रूपाचं मध्ये 8 आवरण आहेत. आणि हे 8 आवरण कशाचे? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, अहंकार, महत्त्व आणि प्रकृती, हे 8 हे आवरण आहेत. एका आधी पृथ्वीचं आवरण, मग जलाचं आवरण, मग वाऱ्याचं आवरण, मग तेजाचं आवरण, आकाशाचं आवरण, आकाशाच्या नंतर महत्त्वाचं आवरण, अहंकाराचं आवरण आणि प्रकृतीचं आवरण. या सगळ्याच्या पलीकडे भगवान आहे. जसं या पंचकोशाच्या आत भगवान आहे, त्याप्रमाणे वाच्य वाचकतया भगवान ब्रह्मरूप दृक, याप्रमाणे भगवान हा ब्रह्मरूप धारण करणारा सिद्ध चारण गंधर्वान विद्यान गुह्यकान, तो वेगवेगळे रूप धारण करतो. सिद्ध, चारण, गुह्य, त्याप्रमाणे यक्ष, रक्ष, हे सगळे त्याचेच रूप आहेत. भूत, प्रेत, पिशाच, हे सगळे त्याचे रूप आहेत. म्हणून आपण तर्पण करताना सगळ्यांचंच तर्पण करतो. सगळ्यांना गंधर्वा स्त्रिप्यंतु, नागा स्त्रिप्यंतु, वयांसी स्त्रिप्यंतु, भूत स्त्रिप्यंतु, यक्षा स्त्रिप्यंतु, रक्षा स्त्रिप्यंतु, असा तोपर्यंत नाही. याप्रमाणे मात्र रक्षा पिशाच प्रेत भूत विनायकान,
हे सगळे भगवंताचे. मग तामस गोष्टीमधून भूत प्रेत पिशाच निर्माण झाले, राजस गोष्टीमधून सगळ्या देवता निर्माण झाल्या आणि सात्विक वृत्तीमधून भगवंताचे अवतार निर्माण झाले. ज्याप्रमाणे ततः कालाग्निरुद्रा, याप्रमाणे आपल्या आप्याय, आपण दुधाचा मंत्र म्हणतो, हे आप्यायन नावाची नाडी आहे आपल्यामध्ये. आप्यायन नावाची नाडी आहे जी अमृतत्व आपल्याला निर्माण करते. दुधाचा मंत्र अमृत आप्यायना, आप्यायन नाडीच्या द्वारे आपल्याला अमृतत्व प्राप्त होतं. म्हणून ते म्हणतात की ज्याप्रमाणे भगवंताचे वेगवेगळे अवतार आहेत, तथा कालाग्निरुद्र, भगवान कालाग्नी आहे, रुद्राग्नी आहे. आपण कालाग्नी रुद्राग्नी म्हणून शिवाची प्रार्थना करतो. आज सोमवार आहे, ज्या दृष्टीने त्यांनी वर्णन केलंय की कालाग्नीना, रुद्राग्नी, भगवान हा रुद्र स्वरूप आहे, काल स्वरूप आहे. जेव्हा त्याला प्रलय करायचा असतो तेव्हा तो हातामध्ये त्रिशूल धारण करतो, तांडव नृत्य करतो. प्रलय घन भैरवा करीत कर्कश रवा. प्रलयाचा आवाज संपूर्ण आकाशामध्ये ढग दाटतात आणि मोठा आवाज होतो की ज्या वेळेला लोकांचे कांठळ्या बसतात. अशा आवाजाने तो सगळी पृथ्वी नष्ट करून टाकतो. यावेळेला कालाग्नी रुद्राय आपण म्हणतो ना, त्याप्रमाणे कालाग्नी रुद्राय, भगवंताला कालाग्नी म्हणतात, रुद्राग्नी म्हणतात. घनाधिकमिवा निलाहा, आणि हे सगळं भगवान आपल्या मायेच्या द्वारे निर्माण करतात. याप्रमाणे परिमाणांचे कारणच कमलातून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. हा पाद्मकल्प, एक कल्पभर ब्रह्मदेव तिथेच होते. तेव्हा कोणीच नव्हतं, फक्त ब्रह्मदेव होते एकटे. आणि त्यांना काही सुधरेना, मग भगवंतांनी त्यांना तप कर अशा प्रकारचा आदेश दिला. हा पहिला जो कल्प आहे तो साधारण कल्प किंवा हा पाद्मकल्प. आणि महाकल्प, पुढे महाकल्पापासून याची सुरुवात झाली, महत्त्वाची उत्पत्ती झाली आणि नंतर प्राकृत सृष्टी निर्माण झाली. ज्याप्रमाणे चचार तीर्थानी भुंक्वया, आणि मग मैत्रेय म्हणतात, हे विदुरा, आता तुला पुढे मैत्रेय आणि विदुर यांचा संवाद मी तुला सांगणार आहे असं शुकाचार्य म्हणतात परीक्षितीला. शौनको वाच, मग शौनकाने प्रश्न उपस्थित केला सुतांना, महाराज जेव्हा हे विदुर तीर्थयात्रेला गेले, आपल्या कौरवांना पांडवांना सोडून जेव्हा ते गेले, पुत्र कौशारवस्तेस्य, मग ह्या विदुराची मैत्रेयाची कधी भेट झाली आणि त्यांचा संवाद कसा घडला ते आम्हाला सांगा. असं म्हणल्यावर तिसऱ्या स्कंदापासून ही दुसरी परंपरा सुरू होते भागवताची. म्हणजे दोन परंपरा, एक वैष्णव परंपरा आणि दुसरी शेष परंपरा आहे. तेव्हा वैष्णव परंपरेमध्ये विष्णूंनी ब्रह्मदेवाला ज्ञान सांगितलं, चतुश्लोकी भागवत. मग ब्रह्मदेवानी नारदाला सांगितलं, नारदाने व्यासांना, व्यासांनी शुकाचार्याला, शुकाचार्यांनी परीक्षितीला. ज्यावेळेला सूतांनी ते ऐकलं आणि मग सूत सौनकादिकात संवाद सुरू झाला. दुसरी परंपरा शेषापासून सुरू होते. शेष नारायण, सनत कुमार शेष नारायणाकडे गेले आणि त्यांनी ज्ञान ग्रहण केलं. म्हणून शेष सनत कुमारांनी सांख्यायनाला सांगितलं, सांख्यायनानी सांख्यान सांगायला. तेव्हा मी आता चाललो आणि उद्धव निघून गेले. आणि मग मैत्रेय कुठे भेटतील म्हणून हे गंगाद्वाराला गेले. आणि गंगाद्वाराच्या ठिकाणी हरिद्वारला इथे मैत्रेयाची विदुराची भेट झाली आणि तिथे हे ज्ञान सांगितलं. इथून आता तिसरा स्कंद सुरू होतो आणि हा तिसरा स्कंद म्हणजे मैत्रेय विदुराचा सांगितली.